क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मोखाडा तालुक्यातील गोमघर नजीक मोटरसायकलींची समोरासमोर टक्कर, 2 व्यक्ती ठार तर 2 जण गंभीर। मोखाडा तालुक्यातील गोमघर नजीक गोमघरच्या सपाटीला 2 मोटरसायकलींची समोरासमोर जोरदार टक्कर झाली आहे। दोन्हीही मोटरसायकल वेगात असल्याने टक्कर इतकी भीषण होती की यात मोटरसायकलवरील 5ही व्यक्ती गंभीर जखमी झालेल्या होत्या। यातील 2घांचा मृत्यू झाला असून इतर 3 गंभीर जखमी झालेले आहेत। याबाबत खोडाळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शहापूर तालुक्यातील विहीगाव येथून गोमघर मार्गावरून वाडा बाजूकडे MH04 LU 8286 या युनिकॉर्न मोटरसायकलने लक्ष्मण अशोक गांगड वय 28, दिलीप गांगड वय 29 व देविदास कृष्णा गांगड वय 30 वर्ष हे 3 सकाळी 11:30 दरम्यान जात असताना गोमघर पैकी बोट्याची वाडी येथील अनिल यशवंत सौरा हा आपल्या वडिलांना घेण्यासाठी मोटरसायकल क्रमांक MH15FY 9327 या गाडीने खोडाळा येथे येत असताना दोन्हीही गाड्यांची समोरासमोर भीषण टक्कर झाली असून यात लक्ष्मण गांगड विहीगाव व अनिल यशवंत सौरा बोट्याची वाडी या 2घांचा मृत्यू झालाय, तर इतर 3घांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना अधिक उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे। बालवयीन दुचाकी स्वारांना लगाम कोण लावणार? मोटरसायकल स्वार हे वेगावर नियंत्रण ठेवून चालवत नसल्याने अशा दुर्घटना घडत असतात। त्यातच खोडाळा येथील बाजारपेठेतही व्यापाऱ्यांची अल्पवयीन नव्हे तर बालवयीन मुले बिनधास्त बाजारपेठेतून दुचाकीवरून सवारी करत असतात, तर काही हौशी पालक आपल्या पाल्यांच्या हातात थेट 4 चाकीचे स्टेअरिंग देत असल्याने आश्चर्य वाटते। मात्र अनावधानाने किंवा पुरेशी समज नसल्याने कोणतीही संभाव्य अनुचित घटना घडून अपघाताला निमंत्रण दिले जाण्याचा धोका टाळता येणार नाही। मात्र दस्तूर खुद्द पालकच पाल्यांच्या हट्टाला खतपाणी घालत असल्याने मोखाडा पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे। त्यांनाच या अवाजवी लाडाला व्यसन घालून बालकांना दुचाकी सवारीपासून रोखत पालकांचे समुपदेशन करण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे। शववाहिनीची गरज अधोरेखित। खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्र विस्तीर्ण आहे। या भागात मोठ्या प्रमाणावर आकस्मिक घटना घडून प्रसंगी जीवितहानीही घडत असते। मात्र खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे स्वतःची शववाहिनी नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात शव आणणे अथवा पुढे मोखाडा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी शव पाठवणे अडचणीचे ठरत असते। त्यामुळे स्थानिक आमदार खासदार महोदयांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे अत्यावश्यक ठरत आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।